नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कशेडी घाटात जुन्या महामार्गावर पुन्हा रस्ता खचला, ग्रामस्थ आक्रमक। गणपती सणापूर्वी रस्ता दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावच्या हद्दीत सन 2005च्या अतिवृष्टीमध्ये खचलेला रस्ता सालाबादप्रमाणे यावर्षीही खचला असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गणपती सणापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास मोरे यांनी दिला आहे। जुन्या महामार्गावरील कशेडी घाट परिसरात 26 गावांचा समावेश असून सद्यस्थितीत वाहतूक बोगदा मार्गे सुरू आहे। मात्र कशेडी घाटातील जुना महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून सद्यस्थितीत हा रस्ता सुमारे 90 ते 105 फूट लांब आणि 4 फुटांपेक्षा जास्त खोल खचला असून सर्वत्र तडे गेल्याचे दिसून येत आहे। रस्ता पुन्हा खचल्यास या मार्गावरील एसटी सेवा बंद होऊन याचा त्रास या परिसरातील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागणार आहे। सन 2005च्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये कशेडी घाटातील भोगाव हद्दीत महामार्ग सुमारे 90 ते 125 फूट लांब रस्ता दरडी कोसळून खचला होता। या मार्गावर गेली 20 वर्षे तात्पुरती मलमपट्टी करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे। मात्र गेल्या 20 वर्षातही या ठिकाणी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्याने पावसाळ्यात अनेक वर्षी रस्ता खचण्याचे ग्रहण येथे कायम आहे। त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जनतेला हा वनवास कायम सहन करावा लागला। मात्र संबंधित महामार्ग प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। गेल्या 20 वर्षात या रस्त्याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार अशा सर्व नेते मंडळींनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले। मात्र आजपर्यंतही या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली या ठिकाणी नेहमीच तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे। त्यामुळे या पंचक्रोशीतील जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून गणपती सणापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। सन 2005 पासून हा रस्ता खचतो, याबाबत आपण काय सांगाल ग्रामस्थ म्हणून? याबाबत सांगायचं म्हटल्यानंतर इथं कोट्यावधी रुपये खर्च केले गेलेत, पण प्रत्येक वर्षी हा रस्ता 4 ते 5 फूट खाली खचला जातो। आजची कंडिशन बघा, आता गाड्यासुद्धा तिथे चढू शकत नाही आहेत। एक तर वाहतूक खालून जाते आत्ता बोगद्यातून, आणि इथे आमच्या खेड डेपोच्या 3 ते 4 गाड्या फक्त इकडनं येतात, त्यासुद्धा आता उद्या बंद होण्याची शक्यता आहे। इतक्या कंडिशनचं आमच्या इथं 25-26 गावांचं आज इथं भवितव्य धोक्यात आहे की आम्हाला वाहनंही मिळणार नाहीत अशा प्रकारचं। आणि या सगळ्या गोष्टीत कुठे एखादी डिलिव्हरी केस असेल किंवा काय असेल तर आम्हाला तिथं न्यायला गाड्यासुद्धा आता द्यायला उपलब्ध व्हायला तयार नाही आहेत, अशी कंडिशन झालेली आहे। आम्ही याबाबत अनेक वेळेला पाठपुरावा केला, पण कोणी इकडे लक्ष घालायला तयार नाही आहे। तर आमचे फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर हे काम काय आहे, आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं तर इथं ब्रिज बांधलं जातं, हे जातं आहे ते जातं आहे, पण अद्यापही कुठल्याही प्रकारे काही तिथं सुविधा झालेली नाही आहे। आता बघा, हे रस्ता इथं रुंदरीकरण केलं होतं, इथं पर्यायी रस्ता काढला होता, तो सुद्धा आता 4 फूट खचरा, हे सगळं तडा गेलेत बघा त्याला, अशी कंडिशन आहे त्याची। आणि आता मग आमचं भवितव्य काय? 5 ग्रामपंचायती इकडं आमच्या आहेत आणि आम्हाला पर्यायी दुसरा रस्ता नाही आहे। आम्हाला शासनाकडून लवकरात नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको आंदोलन करावं लागेल। हे झालंच तसंच आपला आता आमच्या गणपतीला आमचे चाकरमानी येत आहेत। आता ह्याच मुंबई गोवा रोडची कंडिशन काय झाली मागची, ही सुद्धा जर परिस्थिती बघितली तर आम्हाला त्याचं विचित्र सगळं वाटतंय की मुलं ह्या आता गणपतीला येणारे चाकरमानी आमचे कसे येणार, हीच सुद्धा आम्हाला आता एक वेगळा विचार पडलेले आहेत। हे जर लवकरात लवकर ह्याची जर व्यवस्थित डागडुगी व्यवस्थित तात्पुरती का होईना पण जर केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, एवढंच मी बोलतो बघ। गेल्या 20 वर्षाचा कालखंड या खचणाऱ्या रस्त्यावरून आपला प्रवास चालू आहे। शासनाकडून नेमकी आपली अपेक्षा काय आहे? शासनाकडून आपली अपेक्षा एवढीच आहे की 20 वर्ष या शासनाने इथे कोट्यवधी रुपये खर्च केले
पण त्याचा काही उपयोग होत नाही. पावसाळा आला की हे नेहमी सतत खचत जातं आहे आणि आम्हाला आता 25, 26, 27, 28 गावं आहेत आमची. त्या गावांना अशी कंडिशन झाली. शासनाकडून कायमस्वरूपी आपल्यासाठी काय हवे? शासनाला आम्ही तेच सूचित करतोय की काहीतरी पर्यायी कायमस्वरूपी आम्हाला काहीतरी तिथे हे द्यावं, पर्यायी योजना द्यावी. आम्हाला मध्यंतरी सांगितलं गेलं की इथे ब्रिज बांधतायत, तर ब्रिज बांधा. इथं पॉकलँड वगैरे इथं येऊन बसलं होतं. हे तात्पुरता रस्ता साईडला करून द्यायचा. त्याला तो पण खचलाय बघा. त्याला तडा कशा पद्धतीचे गेलेत ते बघा. म्हणजे अशी कंडिशन आहे. इथं आम्ही आता 26 गावांना फक्त खेड डेपोच्या 3-4 गाड्या आणि पोलादपूर गोलदरा गाडी त्या सुद्धा आता ह्या खचल्यामुळं बंद होण्याची शक्यता आहे. मग आम्ही 26 गावांनी काय करायचं हे आमच्या समोर आता मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आम्हाला ह्या 26 गावातल्या लोकांना रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. हीच आमच्या आता शेवटचा पर्याय राहिलेला आहे.